आपण बनवणार आहोत मटन करी. तेल तापत ठेवलेलं आहे. आता मसाला टाकत आहोत. मसाल्यामध्ये कांदा लालसर भाजून घेतलेला आहे. खसखस, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेले आहे. 4 हिरव्या मिरची घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकत आहोत. धनेपूड, जिरेपूड, घरचा मसाला, काळा मसाला, थोडा गरम मसाला, थोडा चिकन किंग मसाला आणि हळद. छान तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घेणार आहोत. किती सुंदर दिसतो बघा मसाला. एकदम छान तेल सुटलेलं आहे त्याला मसाल्याला. एक 5 मिनिट तरी मसाला असा छान तेलामध्ये भाजला पाहिजे. आता त्याच्यात आपण कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये पालकची भाजी 2-3 पानं पालकाचे असे कापून टाकलेले आहे, ते टाकलेले आहे. आता आपण पालकच्या भाजीची पेस्ट टाकत आहोत. पालकची भाजीची पेस्ट पण टाकलेली आहे. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर पण टाकली पेस्ट करून. छान असं मसाला एकजीव करायचा आहे, सगळे मसाले त्याच्यामध्ये. हे सुद्धा 5 मिनिट आपण मसाला छानपैकी परतायचा आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये.
किती छान कलर आलेला आहे. आता आपण मटण टाकलेलं आहे. छान मटण, त्याच्यामध्ये आपण मटणचे सगळे पीस टाकणार आहोत. बघा किती सुंदर दिसत आहे. आता ते कढी बॉईल केलेलं मटण आहे. अर्धा तास कढीमध्ये ते 15 मिनिटं शिजवायचं आहे, म्हणजे तो मसाला पूर्णपणे त्या मटणच्या पीसमध्ये मुरला पाहिजे. ते मटणचे पीस पूर्णपणे त्या मसाल्यामध्ये एकजीव करायचे. छान दिसेल. छान तेल सुटलेलं आहे. किती सुंदर दिसते बघा. टेस्टला पण खूप छान लागते पालकच्या भाजीमधलं मटण. तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला पण आवडेल. छान व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आणि आपण याच्यामध्ये थोडंसं आता मटण शिजण्यासाठी पाणी टाकणार आहोत. पाणी टाकलेलं आहे. हे 15 मिनिटासाठी आपण ठेवणार आहोत. आपली ही डिश छानपैकी तयार होणार आहे खाण्यासाठी. खूप चवीला छान लागते ही डिश, पालकच्या भाजीमधले मटण. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आता आपण झाकण लावून ठेवत आहोत 15 मिनिटासाठी. छानपैकी मटण शिजणार आहे त्याच्यामध्ये. आता आपली डिश तयार झालेली आहे. ही बघा किती मस्त दिसते. खूपच छान दिसत आहे. आता पण आता हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. किती सुंदर दिसते. खूप छान टेस्टला लागते. तुम्ही पण अशीच रेसिपी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. मस्त खा, स्वस्त राहा. गुड नाईट, बाय बाय.